च्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील दुसरे प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा 7वा भाग आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल संयोजा पाहूया। तत्पूर्वी मागील भागात जे झालं त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया। तर मागच्या भागात आपण आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे लिहिले जाते, त्याचा संबंध काय हे पाहिलं आणि त्यावरून गण आणि आवर्तांची वैशिष्ट्ये सांगितली। तर आज सर्वप्रथम आवर्ती कल म्हणजे काय ते पाहूया की आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील, आवर्त म्हणजे आडवी ओळ, एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील म्हणजे उभे स्तंभ यातील जे मूलद्रव्य आहे त्यांच्या गुणधर्मांमधील बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते। म्हणजे आपण म्हटलं की एका गणात असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांचे गुणधर्म समान असतात, पण त्या गुणधर्मांमध्ये सुद्धा काही बदल आहे आणि त्या बदलांमध्ये नियमितता दिसून येते। यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असे म्हणतात। उदाहरण द्यायचं झालं तर आपण इथे गण दुसरा घेतलेला आहे बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेले। तर ह्या प्रत्येकामध्ये यांचे गुणधर्म समान आहेत की संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे, पण जसं जसं आपण खाली जाऊ तसं कवचांची किंवा कक्षांची संख्या वाढते। पहा, बेरिलियम मध्ये 2च कवच आहेत, तर मॅग्नेशियम मध्ये 3 आणि कॅल्शियम मध्ये 4। म्हणजे यांचा अणु आकार सुद्धा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे। म्हणजे अणु आकार हा एक गुणधर्म घेतला तर त्याच्यात बदल होतोय आणि तो सुद्धा कसा आहे, नियमित, एक-एकच कक्षा इथे वाढती। तर असे जे गुणधर्म असतात त्यांना आवर्ती कल असे म्हणतात। तर या वर्षी आपण संयोजा, अणु आकारमान आणि धातू अधातू गुणधर्म ह्या 3 गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत। सर्वप्रथम संयोजा हा आवर्ती कल पाहूया। तर संयोजा म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावताना कसं तो पावतो किंवा किती इलेक्ट्रॉनची तो देवाणघेवाण करतो किंवा भागीदारी करतो, याला त्याची आपण संयोजा असं म्हणत असतो। तर ही संयोजा त्या मूलद्रव्याच्या अणूच्या संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरत असते। आता संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे त्या अणूच्या बाह्यतम कवचात असणारी इलेक्ट्रॉनची संख्या। आता त्यासाठी आपण इथे विचार करा, एक प्रश्न आहे पहा, त्यावरून याचं उत्तर घेऊयात आपण की मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयोजा यांच्यात काय संबंध आहे। तर इथे एक उदाहरण आपण घेऊयात की बोरॉन आहे बघा, इथे 5 प्रोटॉन आणि 5 इलेक्ट्रॉन। आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल, पहिल्या कवचात 2 इलेक्ट्रॉन कॉमा दुसऱ्या कवचात 3 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2,3 हे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे। आता याची संयोजा आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यात काय संबंध आहे ते पाहूयात। तर ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये बाह्यतम कवचात जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना आपण संयोजा इलेक्ट्रॉन असं म्हणतो आणि या संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण संयोजा काढतो। कशी पहा, आता बाह्यतम कवचात 3 इलेक्ट्रॉन आहेत, हे 3 इलेक्ट्रॉन जर या अणूने दिले दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याला तर याच्या पहिल्या म्हणजे दुसऱ्या कवचात 0 इलेक्ट्रॉन असतील तर पहिल्या कवचात 2 आणि याचं पहिल्या कवचाचं द्विक पूर्ण असेल। मग हे 3 इलेक्ट्रॉन तो दिला तर पहिल्या कवचाचं द्विक पूर्ण होईल, म्हणजे त्याला स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळेल। किंवा दुसरा पण एक पर्याय आहे की तो ह्या 3 इलेक्ट्रॉन ऐवजी 5 इलेक्ट्रॉन घेणार, म्हणजे याच्या दुसऱ्या कवचात 8 इलेक्ट्रॉन जर असतील तरीही याला स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळतं। मग ह्या 3 इलेक्ट्रॉन मध्ये आणखीन त्याला 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्या एखाद्या मूलद्रव्याकडून मिळाले तर दुसऱ्या कवचाचं अष्टक पूर्ण होईल, म्हणजे हा 5 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा 3 इलेक्ट्रॉन देऊ शकतो। आता देणं आणि घेणं या दोन्ही वेळी समान ऊर्जा लागते, त्यामुळे 5 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा त्याला 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं जातं, कारण कमी ऊर्जा लागते। त्यामुळे 3च इलेक्ट्रॉन तो देतो, म्हणून याची संयोजा 3 आहे। बाह्यतम कवचात 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून संयोजा 3 असं नाही। तर कसं लक्षात ठेवणार आहे, किती इलेक्ट्रॉन तो देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो यावरून त्याची संयोजा ठरते।
तर बोरॉन हा 3 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून संयोजक 3. याच पद्धतीनं आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. इथं नायट्रोजनचा अणू दाखवले, तर याच्यामध्ये 7 प्रोटॉन आहेत आणि 7 इलेक्ट्रॉन. तर याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असेल? 7 पैकी 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचात, उरलेले 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचात असतील. आता हा 5 इलेक्ट्रॉन दिला तर याचं पहिल्या कवचाचं द्विक पूर्ण होईल, किंवा दुसऱ्या कवचामध्ये आणखीन 3 इलेक्ट्रॉन जर आपण टाकले, म्हणजे हे 5 आणि 3 मिळून 8 होतील, दुसऱ्या कवचाचं अष्टक पूर्ण होईल. मग हा 3 इलेक्ट्रॉन देणं 3 इलेक्ट्रॉन याला घेणं सोपं आहे, की हे 5 इलेक्ट्रॉन गमावणं सोपं असेल? तर पुन्हा जी संख्या कमी आहे तेच त्याला सोपं जाईल. म्हणजे हा 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा, जास्त ऊर्जा खर्च करण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन घेतो, आणि 3 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून याची संयोजा आहे 3. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल पहा, की संयोजा ही कशी ठरली? संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरते. समजा 4 पेक्षा कमी असेल तर संयोजा म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या असते. तर संयोजा इलेक्ट्रॉन 3 आहेत, बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन, म्हणून संयोजा 3. पण 4 पेक्षा जर जास्त इलेक्ट्रॉन असतील बाह्यतम कवचामध्ये, तर अष्टक पूर्ण होण्यासाठी त्याला किती लागतील? इथं 5 आहेत, किती लागणार त्याला? 3. 5 आणि 3 8. म्हणजे किती इलेक्ट्रॉन तो घेतो ती त्याची संयोजा असेल. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, की इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयोजा यांच्यात काय संबंध आहे? तर इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपल्याला बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन समजतात, आणि बाह्यतम कवचातल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण त्या मूलद्रव्याची संयोजक ठरवू शकतो. अजून एक प्रश्न आहे. इथे बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा आणि त्यावरून दोघांचीही संयोजा ठरवा. तर इथे आपण तक्ता केलेला आहे, की पहिल्यांदा बेरिलियम आणि ऑक्सिजन. तर बेरिलियमचा अणुअंक त्यांनी दिलेला आहे 4. मग आपण त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिणार आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा हा प्रश्न तुम्हाला बोर्डाला सुद्धा 1 मार्काला 2 मार्काला असतो. त्यामुळे 1 ते 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचा सराव करा. तर बेरिलियम 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्यातले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचात जातील आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचात, आणि ऑक्सिजनचंही त्याच पद्धतीनं. आता बेरिलियमचा विचार करूयात आपण, की बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे का अष्टक पूर्ण होण्यासाठी अजून 2 आणि 6 8, म्हणजे 6 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे? तर 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा हा 2 इलेक्ट्रॉन सहज गमावतो, त्यामुळे याची संयोजा आहे 2. तर ऑक्सिजनचं पण 8 इलेक्ट्रॉन 2,6 असं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. आता बाहेरच्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, तर हे 6 इलेक्ट्रॉन तो देईल की अष्टक पूर्ण होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन घेईल? तर पुन्हा 2 इलेक्ट्रॉन तो घेतो, म्हणून याची संयोजा किती? 2. म्हणजे दोन्ही वेळेस बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉनची संख्या जरी भिन्न असली तरी संयोजा मात्र समान आहे पहा. म्हणजे आपण ठरवणार आहे कशावरून संयोजा? तो किती इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो किंवा भागीदारी करतो त्यावरून ठरवणार आहे. पण बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजा नसते प्रत्येक वेळी. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, की आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्या मूलद्रव्यांच्या संयोजा लिहा. तर इथे आपण तक्ता केलेला आहे. 1 ते 20 मूलद्रव्य त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणासहित लिहिलेली आहेत. आपण संज्ञा लिहिलेल्या आहेत प्रत्येकाच्या. त्याच्या आधी त्याचा अणुअंक आहे आणि खाली इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर 1 ते 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, सराव करायचे. आता हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर हा एक इलेक्ट्रॉन दिला तर पहिल्या कवचात 0 इलेक्ट्रॉन असतील, किंवा घेतला तर पहिल्या कवचात 2 इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण असेल. त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून त्याची संयोजा किती? 1. याच पद्धतीने जर हेलियमचा विचार केला, पण 2च इलेक्ट्रॉन आहेत, अणुअंक 2 आहे, 2 इलेक्ट्रॉन हे पहिल्या कवचात बसतील, त्यामुळे पहिल्या कवचाचं द्विक पूर्ण आहे,
द्विक पूर्ण असेल तर याला इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा इलेक्ट्रॉन देण्याची काहीही गरज नाही. त्यामुळे हा कुठल्याही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही. म्हणूनच याला निष्क्रिय मूलद्रव्य असे म्हणतात, की हा कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. मग रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही याचा अर्थ त्याची संयोजा किती? 0. कारण संयोजा म्हणजे मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्यासोबत संयोग पावण्याची क्षमता. याची संयोग पावण्याची क्षमता 0 आहे. कारण याचं द्विकच पूर्ण असल्यामुळं हा इलेक्ट्रॉन देत किंवा घेत नाही. त्याच पद्धतीने लिथियमचं घेतलं आपण तर 3 अणुअंक आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 1. तर बाह्यतम कवचातला हा एक इलेक्ट्रॉन हा लिथियम सहजपणे देतो 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा, म्हणून याची संयोजा आहे 1. याच पद्धतीनं बेरिलियम याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,2. तर हे 2 इलेक्ट्रॉन सहज देतो 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 2 इलेक्ट्रॉन देणं त्याला सोपं आहे, म्हणून याची संयोजा आहे 2. याच पद्धतीनं बोरॉन बाह्यतम कवचात 3 इलेक्ट्रॉन आहेत, तर 3 इलेक्ट्रॉन हा सहजपणे देतो, कारण 5 इलेक्ट्रॉन 3 आणि 5 इलेक्ट्रॉन घेणं त्याला अवघड जातं, म्हणून याची पण संयोजा किती आहे? 3. कार्बन जर घेतलो आपण तर याच्या बाह्यतम कवचात 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर हा 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो, म्हणून याची संयोजा आहे 4. नायट्रोजन याच्या बाह्यतम कवचात 5 इलेक्ट्रॉन आहेत. आता हा 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन घेणं पसंत करतो, त्यामुळे याची संयोजा आहे 3. जरी बाह्यतम कवचात 5 इलेक्ट्रॉन असले तरी तो देवाणघेवाण कितीची करतोय? 3च इलेक्ट्रॉनची, त्यामुळे याची संयोजा आहे 3. त्याच पद्धतीने ऑक्सिजन जर घेतलो तर बाह्यतम कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. या 6 इलेक्ट्रॉन मधले 6 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा तो 2 घेतो, म्हणून याची पण संयोजा आहे 2. याच पद्धतीने जर आपण घेतलं फ्लोरीन, 7 इलेक्ट्रॉन आहेत, 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा तो 1 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून संयोजा 1. आणि याच्या बाह्यतम कवचात अष्टक पूर्णच आहे, त्यामुळे याला इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरज नाही, म्हणूनच याला निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतात. आणि हा कुठल्याही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही, म्हणून याची संयोजा आहे 0. असंच इतर सर्व मूलद्रव्यांचं आपल्याला लिहिता येईल, की बाह्यतम कवचामध्ये 1 2 3 असेल, 1 2 3 4 असेल तर त्यांची संयोजा तेवढीच येणार आहे. पण 4 पेक्षा जर जास्त इलेक्ट्रॉन असतील बाह्यतम कवचात, 5 6 7 8, तर मात्र अष्टक बघायचं आपण. 5 आणि 3 8, 6 आणि 2 8, 7 आणि 1 8 आणि 8 आणि 0 8. तर अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून संयोजा ठरवता येते. पुढचा प्रश्न आहे, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा बदलण्यामागे आवर्ती कल काय आहे? आणि आवर्त 2 आणि 3 चा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्ट करा. तर आत्ताचाच तक्ता आपण पुन्हा पाहूयात, की हे पहिलं आवर्त आहे, दुसऱ्या आवर्तामध्ये पहा आणि तिसरा आवर्त यांचा संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे. तर काय दिसतंय आपल्याला? दुसऱ्या आवर्तामध्ये संयोजा 1 2 3 1 ते 4 पर्यंत वाढतीये आणि नंतर 3 ते 0 कमी होत जाते. आणि सेम असंच तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय लिहिता येईल? दोन्ही आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा 1 ते 4 वाढत जाते आणि नंतर 3 ते 0 कमी होत जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयोजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? गण 1, गण 2 आणि गण 18 चा संदर्भ घेऊन आपल्याला उत्तर स्पष्ट करायचे. आता गण 1 जर पाहिलो आपण तर गण 1 मध्ये बघा प्रत्येक मूलद्रव्याची संयोजा किती आहे? 1. गण 2 पाहिला तर प्रत्येकाची संयोजा आहे 2 आणि गण 18 हा शेवटचा गण घेतला तर या प्रत्येकाची संयोजा आहे 0. तेच इथे लिहिलंय, गण 1 मध्ये संयोजा 1 आहे, गण 2 सर्व मूलद्रव्यांची संयोजा 2च आहे आणि 18 मध्ये सर्व मूलद्रव्यांची संयोजा 0 आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, की काय कल आहे आवर्ती कल, की गणामध्ये वरून खाली जाताना संयोजा समान असते. म्हणजे याच्यामध्ये संयोजा ही बदलत नाही, जसं आवर्तात बदलत होती क्रमाक्रमाने. म्हणजे इथं आवर्ती कल आहे, इथं आवर्ती कल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही.
त्यानंतर ह्या आवर्ती कलवरती एक कारणे द्या नेहमी असतो. तर कारण काय आहे बघा, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयोजा समान असते. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की का समान असते, कारण एका गणातील मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण एक समान असते. त्यासाठी उदाहरण बघूयात आपण. हा दुसरा गण आहे. या दुसऱ्या गणातील प्रत्येक मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे, सारखी आहे. आणि त्यामुळे बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण समान असल्याने संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा काय असते, समान असते. आणि संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असेल तर त्या मूलद्रव्याची संयुजा पण समान असते. त्यामुळे एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा समान असते.